मित्रांनो, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे. तारीख पहा या ठिकाणी 20/3/2026 आहे. आज 24 आहे. तर 3 दिवसापूर्वीचं हे लेटर आलेलं आहे. पहा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. सॅलरी असेल किंवा मग शेवटची तारीख वगैरे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल. आवडलं तर नक्कीच लाईक करायला पण विसरू नका. तर पहा, या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आहे, म्हणजे तुमची फक्त या ठिकाणी मुलाखत होणार आहे. पद कोणतं असणार आहे या ठिकाणी? स्टाफ नर्स ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिस थ्रू A1 फॅसिलिटी अँड प्रॉपर्टी मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेड. तर लक्षात असू द्या, या ठिकाणी पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड आहे. कंत्राटी वॅकन्सी असणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स जनरल नर्सिंग, मिडवायफरी और BSc नर्सिंग प्रेफरेबल विथ द 1 year क्लिनिकल एक्सपिरियन्स. लक्षात असू द्या, GNM किंवा BSc वाले अर्ज करू शकतात. पण महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 1 वर्षाचा अनुभव मागितला आहे. खूप महत्त्वाची अट सांगितली त्यांनी. 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी ॲड करायला त्यांनी सांगितलेला आहे. असेल तर नक्कीच ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये 1 वर्षाचा अनुभव. त्यानंतर कन्सोलिडेटेड सॅलरी म्हणजे तुमचं मानधन किती असणार आहे? फ्रेशर फॉर या ठिकाणी दिलेले पहा, GNM 33,000 पर मंथ असेल आणि BSc नर्सिंग 35,000 पर मंथ असणार आहे. तर हे फ्रेशरसाठी आहेत. ठीक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढं पहा, या ठिकाणी कॅन्डिडेट विल बी गिवन वन टाईम अमाऊंट. एक महत्त्वाचा पॉईंट, वन टाइम अमाउंट ऑफ ॲडिशनल दॅट इज 1,500 रुपीज ऑन 1,500 ओनली फॉर एव्हरी कम्प्लिटेड इयर ऑफ एक्सपिरियन्स. आता तुम्ही या ठिकाणी जर काम करत असताल तर तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे 1,500 रुपये दर वर्षाला भेटत जातील. जर तुम्ही 3300वर जॉब करत असाल, 1 वर्ष झाला, तुम्हाला 34.5, ठीक आहे, 33,000 वर करत असाल तर 34,500 भेटेल. त्यानंतर मग 35वर करत असाल तर 36,500 भेटेल. अशा प्रकारे तुम्हाला दर वर्षाला ॲड होत जाईल. कॅन्डिडेट शुड हॅव अ व्हॅलिड महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल MNC रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. त्यानंतर हेपॅटायटिस B वॅक्सिनेशन ऑल डोसेसचं सर्टिफिकेट इज कंपल्सरी. हे एक महत्त्वाचं या ठिकाणी पॉईंट ॲड केलेला आहे. त्यानंतर वयाची अट जे दिलेली पहा, वयाची अट दिलेली, द एज शुड नॉट बी एक्सीड 35 इयर्स ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू. जर तुमचं मुलाखत आता जात असताल मुलाखतला, तर मुलाखताच्या वेळेस तुमचं जे वय आहे हे वय 35 वर्षाच्या पुढं गेलं नाही पाहिजे. फक्त 35च्या खाली वय असलं पाहिजे, त्यावर तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर महत्त्वाचा ड्युरेशन दिलेला आहे 6 मंथ एक्सटेंडेबल ॲज पर रिक्वायरमेंट. आता या ठिकाणी महत्त्वाचं पहा, या ठिकाणी तुमचा जॉबचा अवधी हा 6 महिनेच दिलेला आहे, पण या ठिकाणी हे तुमचं जे आहे वाढू शकतं. त्या ठिकाणी त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे की हे तुमच्या वाढण्याचे पण चान्सेस असतात. त्यानंतर पहा, कॅन्डिडेट फुलफिलिंग अबो रिक्वायरमेंट. आता हे सर्व जर कोणी अटीमध्ये बसत असेल तर त्यांनी मे वॉक फॉर इंटरव्ह्यू कधी असणार आहे? थर्सडेला, म्हणजे गुरुवारी 9 तारखेला, म्हणजे 9 एप्रिल 2026ला ॲट KS ऑडिटोरियम, म्हणजे KS ऑडिटोरियम आहे, ग्राउंड फ्लोअर, खानोळकर शोधिका, TMC ACTRC सेक्शन 22, खारघर, नवी मुंबई. तर पहा, ॲड्रेस सगळ्यांनी हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्याचं PDF असेल तर PDF पण तुम्हाला भेटून जाईल. PDF आपला हा टेलिग्रामवर मी अपलोड करतो, जाऊन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर पहा, परत एकदा जो ॲड्रेस आहे, थर्सडे 9 एप्रिल जे आहे या ठिकाणी मुलाखत होणार आहे तुमची. KS ऑडिटोरियम, ग्राउंड फ्लोअर, खानोळकर शोधिका, TMC ACTREC सेक्शन 22, खारघर, नवी मुंबई 410210. ठीक आहे, हे कंप्लीट ॲड्रेस झाला. त्यानंतर तुम्हाला काय न्यायचं? विथ बायोडाटा, रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ कंपल्सरी आहे, लेटेस्टवाला घेऊन जावा. त्यानंतर स्कॅन कॉपीज ऑफ आधार कार्ड, पॅन कार्ड, ओरिजिनल अँड सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ क्वालिफिकेशन सर्टिफिकेट. तुम्ही काय करायचं, एक ओरिजिनल आणि एक झेरॉक्स बंच घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचं. एक्सपिरियन्स असलं तर चांगली गोष्ट आहे, कारण या ठिकाणी एक्सपिरियन्स त्यांनी कंपल्सरी मागितलेला आहे. फ्रेशर असाल तर ट्राय करू शकता, पण एक्सपिरियन्सच या ठिकाणी काउंट केलं जाऊ शकतं. ठीक आहे, जर एक्सपिरियन्सवाले काहीच नाही आले तर मग त्यांच्याकडे ऑप्शन नसतं, मग ते तुम्हाला घेऊ शकतात. ठीक आहे, अशा ठिकाणी बऱ्याच वेळेस अशा गोष्टी घडतात. एक्सपिरियन्सवाले बरेच विद्यार्थी जात नसल्यामुळे ते फ्रेशर पण घेऊन टाकतात, किंवा मग सेकंड ॲड पण काढू शकतात परत डेट एक्सटेंड करून. त्यानंतर पहा, MNC रजिस्ट्रेशन सांगितल्याप्रमाणे महत्त्वाचं आहे. हेपॅटायटिस Bचं वॅक्सिनेशनचं पण तुम्हाला सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, ते लागेलच. इन केस ऑफ रिसिप्ट ऑफ मोर ॲप्लिकेशन, जर त्या ठिकाणी खूप जास्त अर्ज आले, ॲप्लिकेशन आले, त्या ठिकाणी MCQ टेस्ट विल बी
कंडक्टेड अँड इलिजिबल कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड टू फॉर द इंटरव्ह्यू अकॉर्डिंगला. आता या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या जागेमध्ये जर या ठिकाणी खूप सारे जर विद्यार्थी आले, आता एक्झॅक्टली किती जागा आहेत वगैरे या गोष्टी तर त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे. पण या ठिकाणी जर खूप सारे विद्यार्थी आले तर मग त्यांनी ते नक्कीच त्या ठिकाणी काय करू शकतात, त्याची एक्झाम घेऊ शकतात, MCQ एक्झाम. आणि त्यामध्ये ज्यांचं मार्क चांगलं येतं त्यानुसार लिस्टनुसार त्यांना ते बोलू शकतात, असं या ठिकाणी त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे. कारण डिपेंड करतं विद्यार्थ्यावर किती येतात आणि किती नाही. तर आणि महत्त्वाचं म्हणजे रिपोर्टिंग टाईम. तर पहा रिपोर्टिंग टाईम किती असणार आहे, 9:30 सकाळी ते 10 सकाळच्या. ठीक आहे, हा टाईम लक्षात असू द्या. ह्या टाईमावर तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर जायचं मित्रांनो. तर संपूर्ण माहिती जवळपास कवर झालेली आहे. खूप चांगली सॅलरी आहे. मुंबईमध्ये जर कोणी इच्छुक आहे तर पहा त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. जवळपास आता NHMमध्ये जर पाहायला गेलं कंत्राटी बेसमध्ये जर पहा, यामध्ये तुम्हाला जे आहे तर 20,000 ते 22, 25, 28, मॅक्झिमम 27 अशा रेंजमध्ये सॅलरी असते. ठीक आहे, तर या ठिकाणी 35,000पर्यंत सॅलरी आहे. म्हणजे एक चांगलं या ठिकाणी सॅलरी तुम्हाला भेटत आहे, ज्यामध्ये तुम्हाला GNM आणि BScवाले दोन्ही पण अर्ज करू शकतात. आता महत्त्वाचं म्हणजे PDF जे आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक आहे, त्या लिंकवर जायचं आहे. त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला तो जो PDF आहे तो PDF भेटून जाईल मित्रांनो. त्यासोबतच मित्रांनो एक महत्त्वाची माहिती जर सांगायचं असेल तर पहा या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. सक्सेस करिअर अकॅडमी जे आहे महाराष्ट्रामध्ये 1,000+ विद्यार्थी जे आहेत जे की गव्हर्नमेंटला लावलेले आहेत, जे की आता सध्या ॲज अ नर्सिंग ऑफिसर DMR, DHS, ESIC बऱ्याच ठिकाणी जे आहेत नॉर्सेट वगैरे जॉब करता येतात. ठीक आहे, तर या ठिकाणी सक्सेस करिअर जे आहे अकॅडमी याचे क्लासेस आहेत, खूप चांगले क्लासेस आहेत जे की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण अवेलेबल आहेत मित्रांनो. ऑफलाईन नाशिकमध्ये आहे तर ऑनलाईन जे आहे तर तुम्ही कुठे पण करू शकता. आत्ताच बॅच सुरू झालेली आहे मित्रांनो, जे की तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी तुम्हाला फीस खूप कमी आहे, फक्त 2,500 या ठिकाणी फीस आहे मित्रांनो. 2,500 फीस, 2,500 रुपयेच असणार आहे. एवढी फीस तुम्ही फक्त देऊन हे जॉईन करू शकता. तुमचं जे काही झालेलं आहे किंवा तुमचं जे काही ध्येय असेल त्यासाठी तुम्ही हे कोर्स जॉईन करू शकता. जॉईन करणं खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे. तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमी हे नाव टाईप करायचं आहे. कुठं प्ले स्टोअरवर जायचं आहे. टाईप केल्यानंतर अशा प्रकारचं हे जे लोगो आहे तर असा लोगो येईल, ज्यामध्ये सक्सेस नाव असेल, सक्सेस अकॅडमी. ते नाव असलेलं तुम्ही डाउनलोड करा आणि त्यामध्ये DMAR, DHS, CHO, ASIC जे काही तुम्हाला लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस वगैरे सर्व माहिती भेटून जाईल. वीकली टेस्ट वगैरे होतात. त्यानंतर एक्सपर्ट जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शिकवतात सर्व, म्हणजे जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंटला लागण्याची संधी जास्त असते मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, नक्की ट्राय करा. एकदा तुम्ही या ठिकाणी 2,500 देऊन फक्त एकदा ट्राय करा, नक्कीच त्या ठिकाणी तुमचा फायदा होईल मित्रांनो.